नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुरुष आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका या पदांसाठीची लेखी परीक्षा अद्याप झालेली नाही. यातील मुख्य सेविका, पर्यवेक्षिका या 2 पदांसाठी 102 अर्ज आले असून त्यांची लेखी परीक्षा 29ला जिल्ह्यातील 3 केंद्रावर होणार आहे. तर पहा, जिल्हा परिषदेच्या 17 संवर्गाच्या 334 पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे. यासाठी एकूण 16,287 उमेदवारांनी अर्ज केले होते. IBPS या कंपनीला परीक्षेचा ठेका दिला असून ही कंपनी पेपर काढणे, परीक्षा केंद्र निश्चित करणे, परीक्षा जाहीर करून ती घेणे आणि निकाल जाहीर करणे अशी प्रक्रिया राबवित आहे. आता शिल्लक राहिलेल्या 4 संवर्गाच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहे. मार्च 2024 पर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाणार आहे. किशोर काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी विचार करत आहे की आता काही आरोग्य सेवक, ग्रामसेवक आणि इतर ज्या परीक्षा राहिलेल्या आहे त्या परीक्षा होणार नाही, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपण प्रूफ सहित उत्तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की तुमची जी परीक्षा आहे ती मार्चपर्यंत होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण विद्यार्थी आरोग्य सेवक, ग्रामसेवक आणि इतर जे पद राहिलेले आहे, ज्याच्या परीक्षा बाकी आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी सिरियसली अभ्यास करा. परीक्षेचे वेळापत्रक हे फक्त 8 ते 10 दिवस आधी येते आणि 8 ते 10 दिवसात कधीच परीक्षेचा अभ्यास होत नाही. ज्या पण विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यास सोडला असेल त्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करणे सुरू करून द्या, कारण की लवकरच तुमची परीक्षा होणार आहे. जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात. किशोर काळे पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची बुधवारी होणार पडताळणी. तर किशोर काळे हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या विद्यार्थी मित्रांनो, सामान्य प्रशासन, त्यांनीच ही माहिती दिलेली आहे. कोणतीही फेक बातमी आपण दाखवत नसतो. तर ज्या पण विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की भरतीची जी परीक्षा आहे जी आपली झालेली नाही आहे ती आता होणार नाही, तर तुमच्यासाठी हे उत्तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, व्यवस्थित वाचू शकता. मी तुम्हाला झूम करून देतो. आणि हे जर तुम्हाला पेपर कटिंग पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे टेलिग्रामची. धन्यवाद.